विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील टेंडर प्रक्रियेमध्ये झालेल्या अनियमिततेवर तीव्र अशी टीका केली आहे। त्यांनी स्पष्ट केलंय की त्यांचा आक्षेप मंत्री संजय शिरसाट यांच्यावर नसून टेंडर प्रक्रिया राबवणाऱ्या अधिकाऱ्यांवर आहे। दानवे यांच्या मते प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर करून राज्य सरकारच्या महसुलाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली आहे। त्यांनी म्हटलंय की मुख्यमंत्री म्हणतात पालकमंत्री असला काय नसला काय, मी म्हणतो महाराष्ट्राचे सगळेच पालकमंत्री कॅन्सल करा आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकट्यानं कारभार पहा। या विधानातून त्यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। या प्रकरणामधून राज्यातील राजकारणामध्ये एकच कळवळ उडाली आहे। विरोधकांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। काय पाहिजे, प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर करून राज्य सरकारला किंवा सरकारच्या महसुलाला कशा पद्धतीने चुना लावायचं एक चांगलं उदाहरण संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकारी आणि संजय शिरसाट राज्याचे सामाजिक न्याय मंत्री यांनी घालून दिलेलं आहे। आता ते बोलतात की आम्ही जे लिलाव आहे त्यातून मागे पगार केला आहे, जो बूंद से जाती वो हौद से आती नाही। आमचं ऑब्जेक्शन शिरसाटावर नाही, आमचं ऑब्जेक्शन ज्या अधिकाऱ्यांनी टेंडर प्रोसेस राबवली त्यांच्यावर आहे आणि निश्चित ते आमचं कायम आहे। आणि एक शेवटचे प्रश्न आहे की जे रायगडचे पालकमंत्री पदासाठी आतापर्यंत माहितीमध्ये वाद सुरू आहे। हे पण आत्ताच मुख्यमंत्री कुठेतरी बोलल्याचं ऐकलं मी, पालकमंत्री असला काय नसला का। मी म्हणतो महाराष्ट्रातले सगळे पालकमंत्री कॅन्सल करा, मुख्यमंत्र्यांनी एकट्याने कारभार पहा।